25 मिनिटं 50 बातम्यांना। वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। बैठकीमध्ये युती धर्म पाळण्यावर चर्चा झाली असून महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या महायुतीमधल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर आता कारवाई करण्याच्या दृष्टीने बैठक घेतली गेली आहे। आजच शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवातही केली जाण्याची शक्यता आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। आम आदमी पक्ष निदर्शनं करण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय। प्रमुख नेत्यांवर कारवाई होतीये, त्यामुळे केजरीवाल यांच्यावर केलेली अटकेची कारवाई अत्यंत चुकीची आहे। निवडणुकांमध्ये दबाव टाकण्यासाठी हे सगळं केलं जातंय असा आरोप शरद पवारांनी केलाय। लोकसभा निवडणुकीसाठीच्या सगळ्या जागा आज संध्याकाळपर्यंत जाहीर करू आणि सांगली चंद्रपूर या मतदारसंघांबाबत आमची चर्चा सुरू आहे, त्यावर चर्चेतनं तोडगा निघेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। तसंच इन्कम टॅक्स न भरणाऱ्या भाजपचं खातं का गोठवलं नाही असा सवालही नाना पटोलेंनी केला। छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडनं कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले। विकासाला गती देण्याचा आपला प्रयत्न असेल, सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करेन असं छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। दुपारी 12 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे। मात्र अद्याप दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। भाजपनं बीडमधून पंकजा मुंडेंची लोकसभा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता पाथर्डीत पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत झालं। यावेळेला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीतनं पुष्पवृष्टी केलेली आहे। यावेळी उमेदवार कुणीही असला तरी निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज आहेत। लोकसभा निवडणुकांसाठी आम्हाला लक्षात घेतलं जात नाही अशी नाराजी बच्चू कडूंनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे येत्या 11 एप्रिलला अंतिम निर्णय घेणार अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे। आता बच्चू कडू नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बच्चू कडूंनी आता रवी राणांना थेट इशारा दिलाय। अफजल खान सुद्धा प्रतापगडावर मारला गेला, त्यामुळे टप्प्यात येऊ दे, टप्प्यात आल्यावर आमचा बाण हुकणार नाही, चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आता महायुतीत आणि अमरावतीमध्ये राणा विरुद्ध कडू असा वाद रंगण्याची चिन्ह दिसतायत। अजित पवार गटातले नेते बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर आता अजित पवार गटानं पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। बजरंग सोनावणे यांच्या जाण्यानं काडीचाही फरक पडणार नाही अशी भावना अजित पवार गटानं व्यक्त केलेली आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते आणि 7 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुण्यात निष्ठेची हत्या असं म्हणत तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पुण्यातल्या काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर आलेली आहे। रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे। घेराव घालत दोघांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे। एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे आता निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। त्यामुळे आता भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात भाऊसाहेब वागचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे। आचारसंहितेमध्ये नागपूरमधल्या सरकारी बंगल्यांचा वापर अद्यापही सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार आणि मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। रवी भवन इथले सरकारी बंगले रिकामे करण्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आचारसंहितेनंतर वापरलेल्या प्रत्येक दिवसाचे 5,000 रुपये दोघांकडून देखील वसूल केले जाणार आहेत।